नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, खूप दिवसानं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बघा, आता बऱ्याच ताई मला व्हॉट्सअपला येऊन काय म्हणतात बघा, की ताई तुमची जी ज्वेलरी आहे त्याचे फोटो टाका. तर आता प्रत्येकीला फोटो टाकणं हे पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे खास मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्वेलरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला जर ही ज्वेलरी आवडत असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, म्हणजे तुम्हाला तिथे बनवून ती ज्वेलरी मिळेल. अगदी आपल्याकडे होलसेल भावामध्ये ज्वेलरी मिळते, म्हणजे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला ज्वेलरी आपल्याकडे बनवून मिळते. तर तुम्ही नक्की ज्वेलरी घेऊ शकता. ज्यांना आवड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी घालण्याची, किंवा मग आता काही फंक्शन आहे, आता बघा लग्न सराई चालू आहे, तर तुम्हाला जर घ्यायच्या असतील ज्वेलरी बनवून, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा ज्वेलरी बनवून घेऊ शकता. तर याचे क्लाससुद्धा चालू आहे, तुम्हाला माहिती असतील. बऱ्याच मैत्रिणींनी क्लाससुद्धा केले असतील आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे त्या नक्कीच क्लास करू शकता. तर क्लासची फीसुद्धा आपल्याकडे रिझनेबल आहे. आता हे जे क्लास आहे ना, याची फी खूप आहे, पण आपल्याकडे रिझनेबल रेट आहे. क्लासची फीसुद्धा खूप कमी आहे, कारण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ही क्लास जो आहे हा ज्वेलरीचा करता यावा. हा क्लास करून तुम्ही सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर त्यामुळे आपण सुद्धा कमी फी ठेवलेली आहे. त्याचबरोबर बघा, आपण उलन मॅट रांगोळीचे सुद्धा खूप क्लास घेतलेले आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी क्लास करून आपापला बिझनेस सेट केलेला आहे. आता त्याचंच नाही तर आत्ता ज्वेलरीचा खूप सारा ट्रेंड चालू आहे आणि जसं जसं ट्रेंड चालू आहे तसं आपण सुद्धा आपल्या क्लासमध्ये ज्वेलरी ॲड करतो. काही नवीन ज्वेलरी जर आली ती सुद्धा आपण नेक्स्ट क्लासमध्ये ॲड करतो आणि ती ज्वेलरी शिकवतो. तर तुम्हाला सुद्धा क्लास करायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्की आपला क्लास करू शकता. वरती नंबर दिलेला आहे, याच्यावरती मेसेज करून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तर बघा, क्लासमध्ये आत्तापर्यंत ज्या आपल्या मैत्रिणींनी क्लास केलेले आहे, तर जवळजवळ 80 ते 90% मैत्रिणींचा क्लास जो आहे त्यांचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. आता काही थोड्याफार प्रमाणात ज्या मैत्रिणी आहे, तर त्यांचं काही घरगुती प्रॉब्लेम, म्हणजे काहींनी फक्त स्वतःसाठी क्लास केलेला आहे, तो वेगळा भाग आहे. परंतु काहींचं कसं मटेरियल जवळ मिळत नाही वगैरे, असे थोडेफार प्रॉब्लेम असतील. त्यांचा फक्त थोडासा बिझनेससाठी थोडा प्रॉब्लेम येतो, पण त्यांच्यासाठी सुद्धा मी स्वतः हे मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करते. ज्यांना जवळपास कुठेही मटेरियल मिळत नाही तर त्यांच्यासाठी मी मटेरियल पाठवते. तर हे सुद्धा मी तुमच्यासाठी पाठवते मटेरियल ज्वेलरीचं. तुम्हाला जर जवळपास तुमच्या मिळत नसेल, तर तुमच्या जवळपास जर मिळत असेल तर तुम्ही तिथनंच घ्यायचं आहे. मी क्लासमध्ये सुद्धा तेच सांगते मैत्रिणींना, तुमच्या जवळपास कुठे मिळत असेल तर बघा, नाही मिळालं तर मी पाठवते आणि मी पाठवताना मी सुद्धा होलसेल भावातच हे मटेरियल पाठवते. तर तुम्हाला क्लास करायचा असेल तर नक्कीच आपल्याकडे परवडण्यासारखा क्लास आहे, त्याची फी परवडण्यासारखी आहे. यामध्ये शिकवण्यासाठी मी खूप सारं शिकवते. खूप सारं म्हणजे जवळजवळ 17 ते 18, 20 ज्वेलरीपर्यंत मी शिकवते. कारण बघा, आता याच्यामध्ये नथीचेच प्रकार जवळजवळ 5 ते 6 नथींचे प्रकार मी तुम्हाला शिकवते. त्यानंतर 2 प्रकारच्या बांगड्या आपल्या याच्यामध्ये आहे. तर एक प्रकारची जी बांगडी आहे त्याच्यासाठी मटेरियल मी पाठवते. दुसऱ्या प्रकारची जी बांगडी आहे त्याचं तुम्ही आणायचं. परंतु अशा प्रकारे 2 प्रकारच्या तुम्हाला बांगड्या आपल्या क्लासमध्ये शिकायला मिळतात. आता चोकर सुद्धा जसं जसं नवीन ट्रेंड येतोय तसं मी नवीन डिझाईन ॲड करण्याचा प्रयत्न करत आहे. आता नेक्स्ट बॅच जे आहे त्यांना थोडंसं नवीन चोकर बनवण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे नवीन जे आहे, आता बघा पाईप चोकर आहे, तर तो याच्या नेक्स्ट बॅच जी आहे ना, तर त्यांना तो तशा प्रकारचा जोकर मी शिकवणार आहे. चोकर. तर तुम्हाला आणि अजून जसं जसं नवीन, आता बघा याच्या अगोदर मी वेगळ्या प्रकारची बुगडी शिकवत होते, जसं की कुडी बुगडी वगैरे. पण आता मी थोडंसं वेगळ्या प्रकारची बुगडी शिकवलेली आहे. आत्ताच आपला क्लास चालू आहे, त्या क्लासमध्येच मी कमळाची थोडी वेगळी बुगडी शिकवलेली आहे.
तसंच जो इयर कप आहे तो सुद्धा जसं जसं आपला ट्रेंड वेगवेगळा येतो, तर असं नाही की एकच प्रकार शिकवताना तर मी एकच प्रकार शिकवते, परंतु त्याच अनुसरून अजून खूप सारे प्रकार मी तुम्हाला दाखवून देत असते. आता जसं की इयर कपमध्ये एक प्रकार मी दाखवते, त्याचबरोबर मी दुसरे प्रकारही तुम्हाला लगेच सांगून देते. म्हणजे तुम्हाला जरी भविष्यात काही तशा ऑर्डर आल्या तर तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकता, किंवा क्लास झाल्यानंतर सुद्धा मी असं नाही क्लास संपला, विषय संपला, अजिबात नंतर फोन नाही घ्यायचा, काही नाही, मेसेजला आन्सर नाही द्यायचं, अजिबात नाही. तुम्ही केव्हाही मला फोन केला तरी मी रिसीव करते, त्यावरती जे काही आन्सर असेल ते देते. जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे तो मी सांगते. तर त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त आपल्याकडे क्लास करू शकता. तर मी तुम्हाला ज्वेलरी दाखवणार आहे आपल्या आजच्या या क्लासमध्ये. तर परंतु आपण थोडक्यात क्लासबद्दलच आज बघूयात. क्लासमध्ये जे काय मी तुम्हाला सांगते वगैरे, आणि जमलंच तर मग पुढे ज्वेलरी बघूयात, किंवा मग याचा थोडासा वेगळा एखादा व्हिडिओ बनवूयात. तुम्हाला जर आवडत असेल ज्वेलरी बघायला, तर असं नाही की फक्त ज्वेलरीच मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्वेलरी तर तुम्हाला दाखवणारच आहे, त्याचबरोबर याचे असे मी 2-3 व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. तर त्याचबरोबर बऱ्याच मैत्रिणींचे अजून काय प्रॉब्लेम येतात बघा, ज्यांचे क्लास झालेले आहेत. आता बऱ्याच मैत्रिणी मला जसं की मी एक आत्ताच व्हिडिओ टाकला होता, एक कदाचित आय थिंक नाही टाकला वाटतं, मी इन्स्टाला टाकलेला आहे. तर तिथे खूप छान कमेंट्स केलेल्या आहेत मैत्रिणींनी. तर कमेंट्ससुद्धा ज्या कमेंट्स आहेत ना, त्यासुद्धा मी एक दिवस तुम्हाला वाचून दाखवणार आहे. असं नाही, ज्यांनी उलन मॅथचा क्लास केलेला आहे त्यांनी सुद्धा केलेला आहे, ज्यांनी ज्वेलरीचा केलेला आहे त्यांनी सुद्धा केलेला आहे, आणि ज्यांनी आरीवर्कचा फी पे करून क्लास केलेला आहे त्यांनी सुद्धा केला, आणि ज्यांनी फ्री केलेला आहे त्यांनी तर केल्या. तर अशा खूप साऱ्या कमेंट्स आहे इतक्या छान की मॅम तुम्ही खूप छान शिकवता वगैरे वगैरे वगैरे, काय 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 काय, म्हणजे तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर म्हणजे मलाच काय बोलावं हे सुचत नाही, इतक्या छान कमेंट्स तुमच्या असतात. आणि मला अजून प्रोत्साहन मिळतं, अजून छान छान मी काय काय नवीन तुमच्यासाठी घेऊन येते असं मला वाटतंय. अजून मी विचार करते की मी काय नवीन शिकवू तुम्हाला, असा मला प्रश्न पडतोय. म्हणजे अजून मी असा विचार करते अजून काय मी नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते. जसं की मी सुरुवातीला आरीवर्कचा क्लास घेऊन आली, तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला. त्यानंतर उलन मॅटचा क्लास आणला, तो सुद्धा तुम्हाला आवडला. त्यानंतर ज्वेलरीचा क्लास आणला, तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला. तर असंच मी अजून तुमच्यासाठी काय नवीन घेऊन येऊ असा माझा विचार चालू असतो, आणि मी जे काही नवीन आणते ते तुम्हाला आवडतात. आता बघा, आरीवर्कचे जे ट्रेसिंग पेपर आहे ते सगळ्यात पहिले आपणच हे केले, आपणच ट्रेस केले, आणि आपणच ती सेल करायला सुरुवात केली. कारण बऱ्याच मैत्रिणींना ट्रेसिंग डिझाईन काढता येत नाही, तर त्यामुळे ते आपणच सुरुवात केली. आणि त्यानंतर इतक्या सगळ्या जणींनी ते चालू केले की बास. त्यानंतर बघा, आपली जी उलन मॅट रांगोळी आहे त्याच्यासुद्धा ट्रेसिंग पेपर आपणच सुरुवात केली, आणि त्यानंतर खूप जणींनी ते विकायला सुरुवात केली, खूप जणींनी सेल करायला सुरुवात केली. असो, आपल्यामुळे कुणाचा फायदा होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, त्यासाठीच आपण चॅनल ओपन केलेला आहे, आणि यापासून बऱ्याच जणींना फायदाच फायदा झालेला आहे. असं नाही की फी पे करूनच त्यांनी क्लास केला आणि त्यांना जमलंय, तसं नाही. ज्यांनी फ्रीमध्ये आपला आरीवर्कचा यूट्यूबवरती क्लास केलेला आहे त्यांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवलेल्या आहेत, सेल केलेल्या ऑर्डर आलेल्या आहेत, त्यांना खूप छान छान त्यांनी बनवून दिलेल्या आहेत. या अगोदरही मी सांगितलं, आणि मला सांगायची गरजच नाही आहे. तुम्ही जर कमेंट्स वाचत असाल तर तुम्हाला तिथेच कळून जात असेल की खरंच म्हणजे किती छान छान कमेंट्स असतात मैत्रिणींच्या. तर असो, तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा असा जे क्लास आहेत ना ते जर व्हिडिओ बघितले, त्याच्या खालच्या कमेंट्स बघितल्या, तर मन असं भारावून जातं, इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स असतात. तर आपल्याला आता खूप सारी जी ज्वेलरी आहे वेगवेगळ्या प्रकारची, तर मी तुम्हाला सगळी दाखवणार आहे. पण मला असं वाटतं आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, कारण ज्वेलरी दाखवायला असं काय 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात होणार नाहीये. तर मी याचा पुढचा व्हिडिओ त्यामध्ये ज्वेलरी दाखवते तुम्हाला, तर तो नक्की तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल
की ज्वेलरी कशा प्रकारची आहे, कशा प्रकारचं फिनिशिंग आहे आपल्या ज्वेलरीचं आणि किती काळ ती टिकू शकते. तर फक्त मला एक दाखवायचे, हां गळ्यातच आहे ते, हे बघा. आता हे जे तुम्ही बघताय ना, तर हे मीच डिझाईन केलेलं आहे. मी डिझाईन करायच्या अगोदर मला कुठेच ही डिझाईन दिसली नाही, बघू शकता. तर अशा प्रकारे ही डिझाईन मीच फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे. मला याच्या अगोदर कुठेच दिसली नाही. मी ही बनवल्यानंतर मला खूप ठिकाणी ही डिझाईन दिसली आणि माझे स्टुडंट तर बनवतात, तो काही वेगळाच प्रश्न आहे. आणि हे बघा, ही इयरिंग आहे याच्यातले. तर अशा प्रकारे आता ही जी आहे ना, ही जवळजवळ एक बरेच दिवस झाले, जवळजवळ 8 ते 9 महिने झालेत या डिझाईनला. तर तुम्ही बघत असाल केव्हाही माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र असतं, केव्हाही. आणि ही एकच डिझाईन मी माझ्याकडे ठेवली. याच्यानंतर खूप साऱ्या बनवून दिलेल्या आहेत आपल्या मैत्रिणींना आणि हे इयरिंगसुद्धा तेव्हाच बनवलेले आहेत. तर याचा बघा कुठे दिसतो का तुम्हाला कलर वगैरे? खूपदा वापरले मी, असं नाही की 1-2 वेळेस वापरले आणि ठेवले, तसंही नाही. आणि दिवस माझ्या गळ्यामध्ये तसंच असतं, परंतु बघू शकता. तर असं आपलं हे मटेरियल आहे. गॅरंटीचं मटेरियल आहे, क्वालिटी छान आहे. अगदी प्रत्येक मटेरियलची क्वालिटी आपली छान आहे. आणि एकच एक नंबरचंच आपलं मटेरियल असतं. तर खूप सुंदर असं कुठलंही मटेरियल असो, फक्त माझ्याकडे सुरुवातीला जेव्हा मी अगदीच सुरुवात होती क्लास घेण्याची, तर तेव्हा फक्त माझ्याकडे ज्या जम्परिंग असतात ना, तर त्याच थोड्याशा लो क्वालिटीच्या आल्या होत्या. त्याच्यानंतर मी त्या आणल्याच नाही परत. नंतर मग मी स्प्रिंगच्या, म्हणजे मला ते नंतर कळालं की याची क्वालिटी चांगली नाही आहे. मला सुरुवातीला जे मटेरियल असं वाटलं की हे मटेरियल असं आहे, हे मटेरियल चांगलं आहे, तर त्यानंतर मी ते मटेरियल परत आणलं नाही. नंतर मला चांगलं कुठलं मटेरियल आणता येईल ना, याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि चांगल्याच मटेरियलचं तुम्हाला ही ज्वेलरी बनवून मिळते. तर तुम्ही नक्कीच बिनधास्त ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला जर महाग जरी वाटत असेल, परंतु टिकाऊ आहे, कलर जाण्यासारखं नाही आहे काही. फक्त पाण्यात वगैरे वापरायचं नाही, असं नाही. मी म्हटले कलर जाणार नाही तर तुम्ही पाण्यात वगैरे धुमसून वापराल, तसं नाही. असं तुम्ही कितीही धुमसून वापरा, फक्त पाणी, परफ्यूम वगैरे हे तर आहेच, हे कुठल्याही ज्वेलरीला असतं. तुम्ही जर 1 ग्रॅमची ज्वेलरी घेतली 1000-1200ची, तिला सुद्धा तेच प्रॉब्लेम असतात. फक्त तोच एक प्रॉब्लेम आहे. बघा, सुंदर अशी ज्वेलरी आहे, खूप छान असं पेंडेंट आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन आहेत. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. सगळे ज्वेलरी दाखवणार आहे, नथीपासून तर बुगडीपर्यंत दाखवणार आहे. इयरिंग, बुगडी, अंगठी वगैरे सगळं दाखवणार आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजच्या पुरतं इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर नवीन ऑप्शन आला आहे आत्ता, नवीनच यूट्यूबने हे केलेलं आहे हाईट म्हणून, तर तिथे सुद्धा टच करा आणि हाईट करा. म्हणजे तुम्हाला अजून इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचेल आणि अजून आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल. तर परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.